अरे बापरे, अचानक भयानक आम्ही इथे कुठे आलेलो कळेल, पूर्ण व्हिडिओ बघा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी ब्लॉग. सकाळी सकाळी मी आवरत होती आणि आमच्या मनाचे कारस्थान चालू होते. आवरून चहापोळी खाऊन घेतली आणि इथे बाबा आलेले होते आणि मी माझी मस्तपैकी रेडी होऊन बसलेली होती, कारण मला जायचं होतं व्हिजिटला. आता कोणती व्हिजिट आणि कसली कळेल. इथे पोहोचल्या पोहोचल्या मला माझ्या महिला मैत्रिणी भेटल्या आणि त्यानंतर आम्हाला आमचे सर पण जॉईन झाले. आता तरी तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटला, कारण आमची व्हिजिट सुरुवात व्हायच्या आधी सगळे तोंड बांधायला लागलेले. माझा घसा खूप जास्त पेन करत होता आणि सर्दी पण होती, त्यामुळे मला कसं तरी व्हायला लागलेलं एंट्री केल्या. मग आम्ही इथे बाकीच्या स्टुडंटचा वेट करत होतो. आतमध्ये गेलो, सरांनी मास्क दिले, मग ते वेअर केले. त्यानंतर मग तिथले जे सर होते त्यांनी आम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवली. त्या व्हिडिओ क्लिप मध्ये पूर्ण तिथल्या ज्या एरियाची आणि त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची पूर्ण माहिती होती की कशा प्रकारे का होतं, सेक्शन वगैरे सगळं त्यात दाखवलेलं होतं. त्यानंतर मग आम्हाला एका कॅबिन मध्ये नेण्यात आलं. तिथे आम्हाला सगळं माहिती सांगितली की कोणती गाडी कुठून आली आहे, त्याचं वजन वगैरे सगळं केलं जातं. त्यानंतर मग आम्हाला ड्राय एरियामध्ये, वेट एरियामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं याची पण माहिती देण्यात आली. त्यानंतर मग आम्हाला हे पण दाखवलं की कसं कचऱ्यापासून खत बनतं. काही वेळेस कचऱ्यामध्ये आपल्याकडून अनमोल गोष्टी जातात आपल्या, तर त्या पण आपल्याला रिटर्न केल्या जातात, हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथलं आमचं सगळं काम झालं. त्यानंतर मग आम्ही पुढे पर्यंत पाय आलो आणि मला घ्यायला मग पप्पा आलेले होते. तुम्हाला माझ्या आवाजावरून तर कळतच असेल की मला बरं नाहीये, मला सर्दी झालेली, पण तरी पण बाहेर फिरायचंय. त्यानंतर मग मम्मी पप्पा त्यांच्या सोबत आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी. आणि आज आमच्या सोबत आमचे दोघं ड्रायव्हर भैया पण होते. आता डीमार्टला आलोय म्हटल्यावर कपडे हे ते काय काय शॉपिंग करतो होता काय माहिती. आज आम्ही घरून ठरूनच आलेलो होतो की फालतूचे काहीच गोष्टी नाही घ्यायच्या, फक्त जेवढं कामापुरतं आहे तेवढंच. तरी एंटर केल्या बिस्किट घेतला, क्योंकि पार्ले जी तो बनता है ना. डीमार्ट मध्ये व्हिडिओ काढणं अलो नाही, तरी पण आम्ही 1-2 क्लिप्स घेतलेच होते. मग काय फायनली आमची शॉपिंग झाली आणि इथे ऋतुराज काय माहिती परत त्याचा फ्रेंड दिसला वाटतं, म्हणून तो रिटर्न गेला. डीमार्टला आलं ना तर नाही म्हणता कशी पण 6-7 हजाराची शॉपिंग होऊनच जाते. यात माझं फक्त मॅगी, चीज, बटर आणि बिस्किट एवढंच इन्क्लूड असतं. बिस्किट पण मी कधी मध्ये खाते. आता इथे दोघं ड्रायव्हर भाईंना ना ह्या ट्रॉली सोबत खेळायला खूप जास्त मज्जा येत होती, पूर्ण ते फिरवत होते. काय फायनली आम्ही घरी जायला निघालो आणि माझ्या ब्लॉग मध्ये ऋतुराज मध्ये नाही करणार असं तर कधी होणारच नाही. प्रत्येक वेळेस मध्येच करायचं. घरी आले, जेवण केलं आणि ना मग माझ्यासाठी मी गरम पाणी केलं होतं, पण घसा दुखत होता त्यामुळे ते पाणी पण पिऊ वाटत खूप डोकं ते आता माझं जाम झालेलं आणि मी आता मस्तपैकी झोपणार आहे. आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. बाय बाय.